मी मागच्या अनेक वर्षांपासून ट्रेडिंग करतोय. आता मार्च एंड झाला तर ह्या आठवड्याचं माझं प्रॉफिट अँड लॉस. आता तुम्ही काय म्हणणार माहितीये काय, हे एडिट केलाच असशील तर आता माझे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहेत, सगळं फ्रीच आहे ते. त्याच्यामध्ये मी बिंदास्त रोजच्या गोष्टी बऱ्याच सांगतो सगळ्या लोकांना माहिती आहे. मागच्या एका आठवड्यात म्हणजे इथं दिलेली आहे तारीख 24 मे ते 30 सॉरी 24 मार्च ते 30 मार्च, एक आठवडा आहे. तिथं प्रॉफिट आहे माझं 4,23,000, 15,000च्या आसपास तुमचं म्हणजे तिथं टॅक्सेस गेलेत. नेट प्रॉफिट एका आठवड्यात 4,07,000 झालेला आहे. हे मी काय करतोय, ऑप्शन्स मध्ये काम करतोय. तुम्ही म्हणा ह्याच्यासाठी किती करोडोंचं कॅपिटल आहे का, नाही, हे थोडंसं किरकोळ कॅपिटल मध्ये केलेलं आहे. आता किरकोळ का, मागचे 4-5 दिवस मी जे करेल ते मला ऍक्च्युअली फायद्याचंच ठरलं, म्हणजे माझ्या साईडनच गेलं. असं कधी होत नाही, पण माझ्यासाठी हे 3-4 दिवस चांगले निघले. किंवा कमी कॅपिटलवर जास्ती, जे मोठी कॅपिटल आहे तिथे किरकोळ आम्ही पैसे कमवतोय, म्हणजे व्यवस्थित पैसे कमवता येतील. हे फक्त दाखवण्यासाठी होते की ऑप्शन्स मध्ये पैसे मिळतात. तुम्ही करा असं मी कधीही म्हणणार नाही, शिका आणि मग करू शकताय. नॉर्मली मी ऑप्शन सेलिंग साठी जातो. काही आठवड्यामध्ये चांगलं दिसलं, मार्केट कंटिन्यू खाली पडतंय वगैरे होतं, त्यामुळे थोडंसं ऑप्शन बाईंग केलंय. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हे कमवलेले पैसे आहेत. तुमच्यासाठी एक ऑप्शन ठरू शकतोय पैसे कमवण्यासाठी, पण तुम्हाला शिकावं लागेल, व्यवस्थित विचार करावा लागेल. 1-2 वर्ष अनालिसिस करता येईल. म्हणजे 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष लागणार नाही, ऍटलीस्ट 5-6 महिने शिकून हळूहळू गोष्टी करून 2-1 वर्षांमध्ये खूप चांगलं होऊ शकतं. पण तुम्ही लगेच 10,000 आणला आणि 1,00,000 रुपये होतील नाहीये. ऑप्शन बाईंग तर मी सांगेन अजिबात करू नका. काही तुमच्याकडे जर समजा एक 100 रुपये रक्कम असेल, 100 रुपये त्यातल्या 5-1 रुपयानं तुम्ही चालू करू शकता आणि तिथं तुमचे लॉस होणार हे फिक्स ठरलंय पहिला. ऑप्शन बाईंग रेअर तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी देईल. सेलिंग म्हणजे जरा जरासं खायचं, कोंबडीसारखं खायचं आहे, जरा जरा. इथं कसं कोंबडीसारखं खात नाही, हे हत्तीसारखं हागल्यासारखंच असतंय. म्हणणार हे काय शब्द वापरलाय, खरंच आहे. बाईंग मध्ये पैसे जातात, त्यामुळे सुरुवात कुठंच करू नका. करायचे असेल व्यवस्थित समजून सेलिंग मधनं चालू करा. किरकोळ किरकोळ मिळत जातील, पण तुमचे सगळे पैसे संपणार नाहीत. ऑप्शन्स रिस्की आहे, फ्युचर्स मध्ये तर जाऊ नका. ऑप्शन्स रिस्की आहे, पण व्यवस्थित करायला शिकला तर चांगलं होऊ शकतं.